ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಜಾಬ್ ರೈಡರ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ತಿಂಗಳ ನೇಮಿ ಲಾಸ್ಟ್ ವೀಕ್ ರಿಸಲ್ಟ್ ಬರ್ತದೆ. ಫೈನಲ್ ಮೆರಿಟ್ ಲಿಸ್ಟ್ 2-3 ಮಾರ್ಕ್ಸಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಅಷ್ಟು ತಲೆ ಕೆಡಿಸೋಬೇಡ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ 2026 ಇಂಟೇಕ್ ಒಳಗೆ ನಿಮ್ಗೆ ಚಾನ್ಸ್ ಕೊಡ್ತಾರು. 2026 ಇಂಟೇಕ್ ಒಳಗೆ ಒಂದನೇ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರಲ್ದನ ಡೈರೆಕ್ಟ್ ಮತ್ತು ಎರಡನೇ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ನೀವು ಹೋಗ್ಬೋದು. ಅದು ವಿತ್ ಪ್ರೂಫ್ ತೊಗೊಂಡು ಬಂದನಿ. ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಒಬ್ಬಂದ ಹಿಂಗಾಗಿತ್ತು, ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಈಗ ಭಾಳ ದಿನ ಆಯ್ತು ನೇವಿದವ್ರಿಗೆ ಕಾಲ್ ಹೋಗ್ತಿಲ್ಲ ಇತ್ತು. ಈಗ ನಮ್ಮ फ्रेंड फ़ोन ಹಚ್ಚಿ ಎಲ್ಲ ಕೇಳ್ಯಾನು, ವಿತ್ ಪ್ರೂಫ್ ಐತಿ, ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ರೆಕಾर्ड ಕೇಳಿಸಬಹುದು. जैसे भी लेटेस्ट में अग्निवीर का नहीं हुआ था सर, मतलब किसका 30 जून से जो नहीं हुआ था नेवी एसएसआर का अग्निवीर। हाँ तो उसका जो फिजिकल हुआ था तो उसमें मतलब कि जो फिजिकल फाइल कर गया, जैसे मैं फाइल कर गया हूँ, ठीक है फिजिकल। हाँ तो उसको मतलब नेक्स्ट बैच में मौका मिलेगा 2026 बैच, जैसे कंबाइंड तीनों बैच तो कंबाइंड किया हुआ है ना इसमें। हाँ तो मैं ये जानना चाहता हूँ कि उसमें मुझे मौका मिलेगा कि नहीं। मैं उस बैच के लिए एलिजिबल हूँ, ठीक है। आप फिजिकल फेल हुए ना बस? हाँ फिजिकल फेल। हाँ 1 सेकंड। हाँ अगली में मौका मिलेगा ना। ठीक है सर, वही सेम प्रोसेस रहेगी जो आपने इस बार की। हाँ और सर ये जो एग्जाम मतलब कि मतलब जैसे जो इसका फिजिकल कब होगा सर, जो नेक्स्ट बैच का फिजिकल होगा वो? यार नेक्स्ट बैच का फिजिकल का भी फिजिकल की डेट कंफर्म है क्या? अभी कुछ कंफर्म नहीं है ना? नहीं नेक्स्ट बैच का भी कुछ कंफर्म नहीं है। और लेकिन और जो मेरिट फाइल कर जाएगा वो सर? जो मेरिट खाली निकल जाएगा, जो मेरिट से निकल मतलब मेरिट क्लियर हो जाएगा ना। तो जैसे जो हाँ जैसे मेरा कहने का मतलब है कि मेरिट तो सबका, हर किसी का स्टूडेंट का सिलेक्शन नहीं होगा सर, कोई तो फेल होगा। हाँ तो वो फेल भी स्टूडेंट को भी मौका मिलेगा। फेल स्टूडेंट को भी मौका मिलेगा, अगली बार वही प्रोसेस सेम एग्जाम, जो अगली जैसे 3 बैच है ना। हाँ आप इस बैच में फेल हुए जी सर, तो अगली बैच में आपको फिर से देना पड़ेगा फिजिकल स्टेज 2, मुझे फिर से देना पड़ेगा। हाँ सारी चीजें देनी पड़ेगी। ओके सर, थैंक यू सर। हाँ थैंक यू। फिर तीनों की मेरिट एक साथ ही आएगी ना, नेक्स्ट बार आएगी है ना, सबकी मेरिट अलग अलग जाएगी ना। हाँ तो आपको अगली बैच में मौका मिलेगा ना। ओके सर, थैंक यू सर, थैंक यू। ಈಗ ನೀವು ಕಾಲ್ ರೆಕಾರ್ಡನ್ನು ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಕೇಳ್ಸೊಂದಿರ್ಬೋದು. ನಿಮ್ಮದು ಫೇಸ್ 2 ಒಳಗೆ ಫೈನಲ್ ಮೆರಿಟ್ ಲಿಸ್ಟ 2 ಅಥವಾ 3 ಮಾರ್ಕ್ಸಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಒಟ್ಟು ನೀವು ತಲೆ ಕೆಡಿಸೋಬೇಡ್ರಿ, ಫಿಕ್ಸ್. ಅದನ್ನು ಮತ್ತು 2026 ಇಂಟೇಕ್ ಒಳಗೆ ಕರಿತಾನು. ನಿಮ್ಮದ ಫಸ್ಟ್ ಈಗ 2026 ಇಂಟೇಕ್ ಒಳಗೆ ಫಸ್ಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ ನಡೆಸ್ತಾನೆ. ಎಕ್ಸಾಮ್ ನಡೆಸಿ ಅವ್ರದ್ದು ರಿಸಲ್ಟ್ ಬಿಡ್ತಾನೆ. ರಿಸಲ್ಟ್ ಬಿಟ್ಟು ಬಳಕ ಫಸ್ಟ್ ನಿಮ್ಮನ್ನು ಸೆಕೆಂಡ್ ಫೇಸ್ 2 ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಫಸ್ಟ್ ಕರಿತಾನು. ಫೇಸ್ 2 ಎಕ್ಸಾಮ ಮೆಡಿಕಲ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತು ಫೇಸ್ 2 ಫೈನಲ್ ಮೆರಿಟ್ ಲಿಸ್ಟ್ ವೇಟ್ ಮಾಡಿಸ್ತಾನು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅವ್ರನ್ನ ತೊಗೋತಾನೆ. ಫೈನಲ್ ಮೆರಿಟ್ ಲಿಸ್ಟ್ದವ್ರಿಗೆ ನೇವಿ ತೆಗ್ದದ್ದು ಇದೊಂದು ಬೆಸ್ಟ್ ಆಫರ್ ಅಂತ ಹೇಳತ್ತನು. ಕಟ್ ಆಫ್ ಏನು ಭಾಳ ದೂರ ನಿಂದ್ರಲ್ಲ, 37, 38 ಆಗಲಿ ಇಷ್ಟ, ಅಥವಾ ಭಾಳ ಆದ್ರೆ 1 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಹೆಚ್ಚಾದಿತ್ತು ಕಡಿಮೆ ಆದಿತ್ತು. ಬಟ್ ನಿಮಗೇನೈತಿಲ್ಲ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಚಾನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಫೇಸ್ 2 ಮೆರಿಟ್ ಲಿಸ್ಟ್ ಹೋದವ್ರಿಗೆ. ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಇಂಥ ವೀಡಿಯೋನ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ನಿಮಗೆ ಇಂಥ ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ಸ್ ಏನಾದರೂ ಬೇಕಾದರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆ್ಯಂಡ್ ಲೈಕ್ ಮಾಡಿ.